महाराष्ट्राच्या राजकारणात तारीख पे तारीखचा खेळ शिवसेनेच्या सुनावणीत सुरूच आहे। पण सर्वोच्च न्यायालयात जेव्हा जेव्हा शिवसेना, धनुष्यबाण आणि आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा येतो ना, तेव्हा अख्खा महाराष्ट्राचा श्वास रोखला जातो। सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी असा काही जोरदार युक्तिवाद केलाय की थेट विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरच सवाल उभे राहिलेत। आता अध्यक्षांनी हे प्रकरण योग्यरित्या हाताळले नाही, आम्ही अध्यक्षांवरचा विश्वास पूर्णपणे गमावला आहे, असा थेट आणि गंभीर स्वरूपाचा आरोप कामत यांनी कोर्टात केलाय। पण मंडळी, आजचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की खरंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चुकले का? की सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचे नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच त्यांनी हा निर्णय दिला होता? शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हातातून गेल्यानंतर त्याची सगळी खापरं अध्यक्षांवर फोडणं कितपत योग्य आहे? आज याच संपूर्ण प्रकरणाचा कायदेशीर आणि राजकीय पट सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे, आवाज आमचा। कोर्टात काय घडतं तर देवदत्त कामत यांचा आक्रमक मारा। सुप्रीम कोर्टात न्यायमूर्तींसमोर ठाकरे गटाची बाजू मांडताना ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी अगदी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता। कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आणि कायदेशीर त्रुटींवर बोट ठेवल्यानंतर कामत यांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाची चिरफाड करायला सुरुवात केली। घटनेच्या 10व्या अनुसूचीनुसार आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या तरतुदी स्पष्ट केल्या आहेत। अपात्रतेच्या याचिका वेळेत दाखल करूनही अध्यक्षांनी त्याकडे ज्या प्रकारे पाहिलं ते कायदेशीरदृष्ट्या चुकीचं होतं। संख्याबळ विरुद्ध मूळ पक्ष म्हणजे आता शिवसेनेचे चिन्ह कोणाचे याचा निर्णय घेताना अध्यक्षांनी आणि निवडणूक आयोगाने केवळ विधिमंडळातील संख्याबळ लक्षात घेतलं। मूळ राजकीय पक्ष कोणाचा ही मूळ कसोटी परखण्यात अध्यक्ष अपयशी ठरले। मग यात कामत यांनी सुभाष देसाई प्रकरण आणि प्रसिद्ध राणा प्रकरणाचा संदर्भ देत न्यायालयाला विनंती केली आहे की जर अध्यक्षांचा निर्णय चुकीचा मानला तर त्याचे परिणाम काय होतील याचा विचार न्यायालयाने करावा। आता इतकंच नाही तर कोर्टाने जेव्हा विचारलं की सर्वोच्च न्यायालय स्वतः विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेत येऊन आमदारांना अपात्र ठरू शकते का, त्यावर कामत यांनी सांगितलंय की जर अध्यक्षांचा निर्णय बेकायदेशीर ठरला तर त्याचा थेट परिणाम चिन्ह आणि पक्षाच्या संपूर्ण वादावर होईल। मग राहुल नार्वेकरांचा दावा काय होता तर ठाकरे गटाकडून आरोपांची सरबत्ती चालू असताना राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे गटाची बाजू काय आहे? राहुल नार्वेकरांनी यापूर्वीही स्पष्ट केलं आहे की त्यांनी दिलेला निकाल हा पूर्णपणे सुप्रीम कोर्टाचे सुभाष देसाई खटल्यात दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच होता। पण इथे अध्यक्षांच्या समर्थकांचे आणि कायदेतज्ञांचे 3 मुख्य युक्तिवाद निर्माण होतात। आता पहिला असा की पक्षाची 2018ची घटना, शिवसेनेची मूळ घटना आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचे अधिकार यावर दोन्ही बाजूंचे दावे वेगळे होते। म्हणून 2022 मध्ये जेव्हा पक्षात फूट पडली तेव्हा 55 पैकी 40 आमदार आणि बहुतांश खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते। लोकशाहीत लोकप्रतिनिधींचे बहुमत महत्त्वाचे ठरते। मग प्रश्न उभा राहतो की व्हीप कोणाचा वैध ठरवावा? अध्यक्षांच्या मते सुनील प्रभू यांनी बजावलेल्या व्हीप कायदेशीरदृष्ट्या वैध मानला जाऊ शकत नव्हता, त्यामुळे शिंदे गटाचा आमदारांना अपात्र ठरवता आले नाही। आता येऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, म्हणजे सगळी खापरं राहुल नार्वेकर यांच्यावरच का फोडली जात आहेत? राजकारणात एक सोपा नियम असतो बघा, जर निर्णय तुमच्या बाजूने लागला तर न्याय व्यवस्था महान आहे आणि जर निर्णय तुमच्या विरोधात गेला तर न्याय व्यवस्थेवर अविश्वास। ठाकरे गटासाठी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हा केवळ राजकीय मुद्दा नव्हता, तर तो त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता आणि आहे देखील। पण कायद्याच्या दृष्टीने विचार केला तर 2 मुख्य मतप्रवाह इथे समोर येतात। एक की अध्यक्षांची भूमिका न्यायिक असते। जेव्हा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी देतात किंवा सुनावणी घेतात तेव्हा ते पक्षाचे नसून एका लवाद म्हणून काम करतात। त्यामुळे अध्यक्षांच्या निर्णयावर अविश्वास दाखवणं म्हणजे संपूर्ण प्रक्रियेवरच सवाल उपस्थित करणं होय। आणि 2 म्हणजे मूळ राजकीय पक्ष कोणाचा? आता ठाकरे गटाचा मुख्य आक्षेप असा आहे की जर उद्या कोणत्याही पक्षाचे 2/3 आमदार फुटले आणि त्यांनी पक्षावरचा दावा ठोकला तर मूळ पक्षाची संकल्पना संपुष्टात येईल। हाच धागा पकडून देवदत्त कामत आणि कपिल सिब्बल कोर्टात नार्वेकरांच्या निर्णयावर बोट ठेवत आहेत। आता या संपूर्ण प्रकरणात सुप्रीम कोर्टासमोर आता 2 मोठे धर्मसंकट उभे राहतात। अध्यक्षांचा अधिकार आणि कोर्टाची मर्यादा।
तर विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करून सुप्रीम कोर्ट स्वतः आमदारांच्या अपात्रतेवर बोट किंवा निर्णय थेट घेऊ शकते का? भविष्यातील राजकारणाची दिशा काय असेल? तर जर या प्रकरणात नार्वेकरांचा निकाल कायम राहिला तर भविष्यात देशातील कोणत्याही प्रादेशिक पक्षात अशी फूट पडून पक्ष हायजॅक होणं किंवा करणं अगदी सोपं होईल. आणि जर निकाल उलटला तर महाराष्ट्रातील सत्तेचं संपूर्ण गणित पूर्णपणे विस्कळीत होईल. तर मंडळी, नार्वेकर चुकले की बरोबर याचा अंतिम निकाल आता सुप्रीम कोर्टाच्या हातातच आहे. पण ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी आक्रमक युक्तिवाद करून अध्यक्षांच्या भूमिकेला पूर्णपणे घेरण्याचा प्रयत्न केलाय. पण दुसरीकडेच कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय दिला असल्याचा दावा नार्वेकरांकडून देखील होत आहे. पण तुम्हाला काय वाटतं? विधानसभा अध्यक्षांनी केलेला निकाल खरोखरच पक्षपाती होता का, की ठाकरे गटाकडून राजकीय फायद्यासाठी सगळी खापलं अध्यक्षांच्या तोंडावर फोडली जातात? आता तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण त्यामुळेच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे, आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.